हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी मच्छी फ्राय। तर मुरवण्याच्या खेळापासून आपण सुरुवात करणार आहोत। सगळ्यात पहिले मच्छी छान 2 वेळा धुवून घेतली। त्यासाठी आता मॅरिनेशन करणार आहोत आपण। 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, घरचा कांदा मसाला 1 चमचा, लाल तिखट। छान असं मिक्स करून घ्यायचं। सगळ्या साइडला छान असा मसाला हा लागला पाहिजे। मस्त असं मॅरिनेशन साठी अर्धा तास ठेवून घ्यायचं। जेवढा वेळ जास्त ठेवतो तेवढा मसाला आतमध्ये मुरला जातो आणि मच्छी एकदम छान लागते। तर मॅरिनेशन साठी ठेवून दिलंय, तोपर्यंत इकडे आपण तयारी करतोय कोटिंगची। सगळ्यात आधी रवा घेतला, 1 चमचा बेसन पीठ घेतलं, थोडंसं तांदूळ पीठ घेतलं, घरचा कांदा मसाला 1 चमचा, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं। छान असं मिक्स करून घेतलं। इकडे मच्छी छान मॅरिनेशन होऊन तयार झाली आहे। तर याला आपण कोटिंग करून घेऊयात। छान असं कोटिंग करून घ्यायचं। सगळ्या साइडनी छान मिश्रण लागलं पाहिजे। मस्त असं तेल तापायला ठेवलं होतं। तेलामध्ये ते कोटिंग केलेली मच्छी सोडून दिले आणि 3-4 मिनिटं प्रत्येक साइडनी छान असे तळून घ्यायचे। तीन 4 मिनिट एका साइडनं परतून झाले। कमी गॅसवर ठेवायचे बरं का, म्हणजे कुरकुरीत होतात छान। तर पलटून घेतले, एका साइडून छान शिजले गेलेत। तर आता दुसऱ्या साइडून आपण 3-4 मिनिटं परत एकदा शिजवूयात। छान असे तळले गेले की कढीपत्ता टाकायचा आणि तो पण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। तयार आहे स्वादिष्ट आणि कुरकुरीत अशी मच्छी फ्राय। भात, भाकरी किंवा चटणी बरोबर ट्राय करा, छान लागते। तर भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन चवीसह।